हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे आणि आज तुम्ही बघतच असताना कुठंतरी नवीन ठिकाणी आहे. तर आज तब्येत बरोबर नाही आहे आणि तब्येतीला एवढ्यात काय झालं आहे तेच कळत नाही. काय मी वीक तर आज म्हटलं चला. मागच्या वेळेस नव्हते आले दवाखान्यात, कारण बरोबर 8 दिवसालाच दुखणे येऊ राहिले, थंडी ताप येऊ राहिली. तर त्याच्या मागच्या वेळेस आलते आणि परत ह्या 8 दिवसात यायलाच लागलं. परत मागच्या सोमवारी मंगळवारी परत आज बी सोमवार मंगळवार. तर म्हणलं हे बरोबर 8 दिवसाला दुखणे येऊ राहिलं, चला आता काहीतरी ना त्याचं निदानच करू, काय नेमकं कशावरून होतं असे थंडी ताप अचानक कमी येते. माणूस काय होतं थोडंसं बघतं बरं का रेटायला, असं वाटतं जाऊ द्या एवढं किरकोळ्याला बरं वाटलं ना, गोळ्या औषधाने गोळ्या आणून खाल्ली की बरं वाटलं की लगेच यायचं कॅन्सल करतं दवाखान्यात. पण नाही, वारंवार आपण जसं जसं टाळू तसं आपली प्रकृती पण ढासळत चालते आणि तब्येत ढासळत चालते आणि सगळंच म्हणजे सगळीकडूनच अशक्तपणा येत चालतो. तर मग आज त्याच्यामुळे दवाखान्यातच आलते. म्हटलं चला, मेन मुळीच म्हणजे मला दवाखान्याचा गोळ्या औषधाचा लई कंटाळा आहे. त्याच्यामुळं खरं माझं कायम तब्येत बिघडते आणि जास्त दाट शक्यता आहे दुखणे येण्याची. तर आता इंजेक्शन ते घेतलं आहे, नंबर लावला होता आणि ते सोडून गेले मला इथं. मग मी नंबर लावला आणि बसले होते इकडंच, खाटावरच झोपले होते कारण बसूशी वाटा नाही. तर आता मग इंजेक्शन घेतलं आणि त्यांचं डॉक्टरचं म्हणणं आलं एक सलाईन घ्या. तर मग आता सलाईन घेण्यासाठी इथं थांबले येऊन आणि म्हणलं चला तोपर्यंत तुमच्याशी गप्पा मारू. तर चला पुढं बघू आता काय म्हणते तब्येत. आजच्या गोळ्या औषधाने आहे का नाही, गोळ्या औषधांची चिठ्ठी तर दिलीच लिहून. ज्याचा कटाळा त्याचाच वानोळा असं असतं, तसंच झालं आहे. गोळ्या गोळ्या एवढ्यात आहे ना, आणि त्यातली त्यात काय होतं आपल्याला शेतीतली कामं भरपूर असल्यामुळं आरामच भेटाना. खरं म्हणजे दवाखान्यातून आलं का रानात जावंच लागतं, दवाखान्यातून जाऊन यायचं आणि रानात जायचं. आणि त्या गोळ्या औषधाला आरामाशिवाय माणसाला फरक तरी कसा पडणार, तसंच झालं आहे. तर खरं त्याच्याचमुळं फरक पडाना. हो आता वेळेचं सलाईन संपलंय आणि बसले दारात, कवाची यायना तरी आहे. फोन केलाय त्यांना या म्हणून. बोर झालं इथं दवाखान्यात बसून किती वेळची बसली. घरी जायचं खरंच ना, तसंच झालं. मग त्याच्यामुळे त्या रिक्षावाल्याकडं तिकडे जाऊन उभं राहू वाटत नाही, ऊन लागले मरणाचं. त्यामुळं त्या मला जोडीदार आता त्यांना आलं त्यांचं पोरगं न्यायला, ते गेले. आता मी एकटीच बसले येड्यावणी इथं. हे माणूस आहे ना, कधीच फोन केला कसं लवकर हजर होत नसतं. एवढं ऊन आहे तरी किती मवाळावणी माणूस आहे भोतीच गावात, बाहेर तोंड काढू वाटत नाही.
सलाईंच्या हाताला असं काही होऊ राहिले पण असं सल्ल्यावर होऊ राहिले. ती सवय नाही कधी इंजेक्शन सलाईन घ्यायची ना, ते वेगळंच वाटतंय. काढून टाकावं लागेल ते म्हणजे काढू नका त्याच्यामुळे ठेवले. आले घरी, जेवण केलं, गोळ्या घेतल्या. काय म्हणतात ना, दिवसभर दवाखान्यात जायचं, सलाईन घ्यायचे, इंजेक्शन घ्यायचे आणि घरी आल्यानंतर असे कामं करायचे. शेळ्या सोडावं लागल्या. काही नाही काम केलं तरी शेळ्या का होईना सोडायच्याच. पण आता त्यांना बी काही उपाशी मरून देता येत नाही. त्याच्यामुळं मग ते म्हणले होते मी सोडितो, पण मी आणलं नको, बसल्या बसल्या मी सोडिते, इथं काही लय काम नाही. तसं जायचंच होतं, मोहरी आणायला राहिलेली, पण मग म्हणलं आता नको, डोळे पण थापासल्यावानी झालेत. मला ना काय होतंय मलाच कळत नाही सध्या. आणि तब्येतीची काळजी घ्यायला म्हणजे वेळच नसल्यासारखी गंमत झाली. दवाखान्यात गेलं तरी तिथून आलं का काम उभं असतंय पाठीमागं. आपलंच काम आहे, आपण नाही करणार तर मग कोण करीन. आपण नाही केल्यावर ते तसंच पडून राहतं. त्याच्यामुळं करावंच लागतं. तर थोडा वेळ आराम केला. आता वाजले 5:15. म्हणलं चला आता थोड्या वेळानं शेळ्या सोडीते. आणि मग ते आपण ओरडत आहेत त्यांना. 4 वाजले की सवय झाली, लगेच 4 वाजले कच लगेच ओरडायला सुरू करतात. म्हणलं त्याच्यापेक्षा घडीवर सोडीते म्हणलं मी. तुम्ही बघा तुमचा उद्योग. तसं तर हातपाय पूर्ण गळूनच गेलेले, काही करूशी वाटाना, पण हळूहळू आपलं करायचं. केल्याशिवाय पर्याय नाही, खायला केल्याशिवाय पर्याय नाही. आज तर एक गणगणित इतका मोठा इश्यू झाला माझ्याकडून. शेगडीवर माझ्याकडून कढई राहिली, लाईट गेलेली होती, मला शेगडीच बंद करायला ध्यान नाही, कढई पण हे झाली. म्हणजे असं होतं मग थोडं जरी डोक्यात गणगण असली ना की एक कामाऐवजी दुसरं काम वाढूनच उभाच राहतं. असंच झालं आज माझ्याकडून. तिथून आल्यावर नेमकं मारणाची दवाखान्यातून आले, भूक लागलेली, जेवायला पण भाजी जळून गेलेली. मग आता काय करणार, मग खाल्लं असंच भेळ काही हे काही ते काही, थोडं थोडं भरलं पोट. खायला तरी कितीक लागतंय, एक तर थोडं खाल्लं तरी पोट भरतंय. आणि मग म्हटलं चला आता थोड्या शेळ्या सोडावा. शेळ्या सोडल्या ना मग एक मोठं काम झाल्यासारखंच वाटतं. हे ना एक 5च्या नंतरचं एक मोठं कामच झालं आहे आम्हाला. 5:30 वाजले की ही धास्तीच झाली. एक मन असं वाटू राहिले त्या शेळ्या नसल्या नको ठेवूच नाही. एक मन असं वाटतंय कशा का व्हायना, समजा अर्धा तास चारितो तर होतं थोडासा ताण, तिसरा बारा, पण कसे बी करडं विकायला आल्यावर पैसे होते आहे की नाही. त्याच्यामुळं ते विकूशी वाटाना. सूर्य असा नेव्ही कलर छान दिसतोय सूर्य याच्यात. तर जाऊ द्या, दुखतंय म्हणून, तब्येत बिघडलेली म्हणून असं वाटू राहिले की शेळ्या नको आहे. ज्यावेळेस तब्येत बरी असते त्यावेळेस काही वाटत नाही, हे का नाही. किती काम असलं तरी काही वाटत नाही. ठिरवाय एखाद्या वेळेस घोड्यावनी पळायला लागलं नाही तर उदावतच राहतात. ज्यावेळेस माणसाला पळायची आवश्यकता नसेल ना, त्यांच्या मग पळूशी वाटत नसेल ना, त्यावेळेस त्या पळणार. त्यांना एक काय ते मोकाच गाठीत असतात. तर आता कुठं चाललेत का नाही. एक तर मला ना थोडंसं चालायचं म्हणतं असं दम लागू राहिलाय. ते चाललेत पळत. चला आता जाते त्यांच्या मागं. तर ब्लॉगला कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा. तोपर्यंत बाय. किती पळालेत भाऊ शेळ्या एवढ्यात. शेळ्यांनी लय शेडत काढले आणि गंमत चालवली.